सो हे सुद्धा बघण्यासारखं आहे की इन्व्हॉल्वमेंट जी आहे सगळे संघ मालकांची. बाकीचे समोरून तर अगदी स्ट्रॉंग बोलतात ना अटॅक करतात. डाव्या बाजूला जी टायगर्स आणि संपूर्ण डोंगरपाड्याची टीम आहे ती तर अजून अग्रेसिव्ह आहे. पण या नालासोपारा पश्चिम आणि पूर्वेच्या लढाईमध्ये कोण कोणावरती हावी होणार हे आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी या बॅटल मधल्या पहिल्या टीमला आपण आदरपूर्वक इन्व्हाइट करूयात. फक्त इन्व्हाइट नाही तर त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये असं काही स्वागत करूयात की त्यांनी अगदी जोशात आपले थर रचले पाहिजेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात त्या टीमचं ज्या टीमचं नाव आहे आचोळे ॲव्हेंजर्स. आचोळे म्हटलं की खेळाचा प्रचंड आवड असणारा गाव आणि त्या गावामध्ये दहीहंडीचे अनेक प्रकार. टीना सिडीचे 7 थरांमध्ये स्कॉट मारण्याचा कारनामा आणि अशी विविध कारणामे आपल्या नावे करणारं गाव. मग तो खेळ कोणताही असो त्याच्यामध्ये खूप मोठं पार्टिसिपेशन त्यांचं असतं. असा संघ आणि त्यांचा हा संघ आहे आचोळे ॲव्हेंजर्स. दहीहंडीचा जल्लोष लय भारी झाला. युवांना नवा रस्ता नवी उमेद जितेंद्र ठाकूरच्या मार्गदर्शन आमची खेळभूमी सजवते वेळ. कान्हाचं प्रेम भक्तीचं रूप प्रवीणाताईंचं निर्मळ स्वरूप कृष्णाच्या भक्तीनं रंगलेली ती. Preparation time start. आचोळे ॲव्हेंजर्सचा हा प्रयत्न आणि निश्चितच टाळ्यांनी आपण दाद द्यायला हवी. आणि जशी चर्चा करत होतो की सावकाश सावकाश ओ सावकाश बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला घ्या बाजूला सावकाश बाजूला. थोडस बघा बाजूला आमची प्रकृती हॉस्पिटलची संपूर्ण टीम आहे आणि त्यांच्याकडे आपण घेऊन यायचं आहे. ज्यांना इंजरी आहे त्यांना प्रकृती हॉस्पिटलचे आमचे डॉक्टर्स अँड टीम ज्यांना काही दुखापत झालेली आहे त्यांनी कृपया करून डाव्या बाजूला यायचे. मंचाच्या डाव्या बाजूला तिथे आमचे प्रकृती हॉस्पिटलची संपूर्ण टीम आहे जे आमचे या क्षितिजोत्सव सीझन 2 चे मेडिकल पार्टनर्स आहेत. आपल्या
सेवेसाठी ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. तरी अटेम्प्ट अनसक्सेसफुल. निश्चितच प्रयत्न चांगला होता पण तो अजूनही पूर्णत्वास नेता आला नाही. मनीष, ज्या वेळेला आपण 3 मधून एक सिंगल आणि त्यावरती 2 जण जातात त्यावेळेला तो वेट, मी मागासून त्याची चर्चा करतो, ज्या वेळेला डिवाइड होतो त्यावेळेला खालच्या थरांवरती सुद्धा तो वेट तितका कमी येतो. पण ज्या वेळेला तुम्ही 2 मधून वरती 3 लावता त्यावेळेला तो 4 एक्के उचलतो. आणि मग त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, एकतर जो 4 घेतोय तो अगदी मजबूत असावा आणि त्याच्या समोरचा असणारा त्याच्या किमान छातीजवळ तरी समोरच्याचं डोकं यावं. हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला यशस्वी करत असतं. इथे त्याचीच बिलकुल कमी आपल्याला बघायला मिळाली. आणि निश्चितच या सेकंड राऊंडला बऱ्यापैकी आपण बघत आलोय की यश अगदी असं आहे आणि शेवटच्या क्षणाला कुठेतरी काहीतरी मिस होतंय. पण हा खेळ आहे आणि खेळामध्ये या गोष्टी होत राहतात. आपण यातूनच